अनेक जुन्या ग्रंथांचा आणि पोथ्यांचा अभ्यास केला आहे. ही मेहनत फक्त यासाठी की स्वामींचे तत्वज्ञान तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचावे. जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल, म्हणजे चोळप्पाची भक्ती आणि स्वामींचा अगाध महिमा, ही कथा तुम्हाला स्वामींच्या आणि त्यांच्या शिस्तीची प्रचिती करून देईल. स्वामी समर्थ आणि चोळप्पा, अनन्य भक्तीची रसाळ कथा. अक्कलकोटमध्ये स्वामींचे वास्तव्य असताना त्यांचे अनेक सेवक होते, पण चोळप्पा यांचे स्थान काही निराळेच होते. चोळप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त. त्यांनी आपले सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. मात्र मानवी स्वभावानुसार कधीकधी त्यांच्या मनातही अहंकाराचा किंवा स्वामी फक्त माझेच आहेत असा लवलेश येत असे. अकल्पित संकट आणि भक्ताची ओढ. एकदा अक्कलकोटवर दारिद्र्याच्या खुणा असलेला एक ब्राह्मण पुढे आला. त्याचे नाव होतं. या तिन्ही कथांचा एकच सार आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरी.